हाय हॅलो नमस्ते. आज शुक्रवार, उपवासाचा दिवस, त्यामुळे केली उपवासाची दामटी. दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर खूपच छान लागते. नाश्त्यासाठी केले तरीही चालते, फक्त उपवासाला खावे असे काहीही. एक वेगळा प्रकार म्हणून खाऊ शकतो. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा भिजत घातला. 1-2 तास भिजल्यावर हा साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. त्याचा लगदा घेऊन एका भांड्यात घालून त्यात चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, दाण्याचा कूट, तिखट, मीठ, साखर, थोडेसे पाणी टाकून एकत्र करून घेतला. चांगला मिक्स करून घेतला. हाताने कुस्करून घ्यावा, म्हणजे चांगला लगदा तयार होतो. चांगला लगदा तयार झाला की नाही तव्यावर थापायला चांगले होते. तर एका तव्याला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण पूर्ण तव्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून झाल्यानंतर सगळं मिश्रण तव्यात टाकून हाताने पसरून घ्यायचं आहे. चांगले हे मिश्रण थापून घ्यायचं आहे. पूर्ण तवाभर पसरला पाहिजे. पूर्ण एका बाजूने गोलाकार बाजूत सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. पूर्ण पसरून झाल्यानंतर मंद आचेवर ठेवायचं आहे. छानसं पसरून झालेलं आहे. हे पसरलेले मिश्रण तवाभर पसरून झाल्यानंतर मंद आचेवरच ठेवायचं आहे. म्हणजे आचेवर 15 ते 20 मिनटं भाजून घ्यायचं आहे. एकच बाजू भाजली जाते, तीही कुरकुरीत. अशा प्रकारे तयार झाली शाबूची दामटी. उपवासाला खा किंवा नाश्त्यासाठी खा.